नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत माळी कम मदतनीस या पदाची भरती निघालेली आहे। तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण पाहणार आहोत याची एकूण जागा किती आहे, याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल। तर बघा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत ही भरती होणार आहे माडी किंवा मदतनीस। याची पण फक्त 3च जागा आहे। यामधील 2 जागा आता भरल्या जाणार आहे आणि 1 जागा जी आहे 2 वर्षानंतर भरल्या जाणार आहे। ठीक आहे, 3 जागेसाठी निवड यादी लागेल आणि 1 जागेसाठी प्रतीक्षा यादी लागेल आणि तुम्हाला वेतन या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिल्या जाणार आहे। तर मित्रांनो, हा जो अर्ज आहे हा तुम्हाला स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे फक्त, आणि ची अंतिम तारीख असणार आहे 20 ऑगस्ट। 20 ऑगस्ट पर्यंत तुमचा जो अर्ज आहे हा जो पत्ता दिलेला आहे या पत्त्यावर पोहोचला पाहिजे। 20 ऑगस्ट याची अंतिम तारीख असणार आहे। ठीक आहे, स्पीड पोस्टनेच अर्ज पाठवायचा आणि ज्या पॉकेटवर तुम्ही अर्ज पाठवा त्या पॉकेटच्या वर लिहायचं माडी किंवा मदतनीस पदासाठी अर्ज, असं तुम्हाला पॉकेटच्या वर लिहावं लागेल। ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवा त्या पॉकेटवर। ठीक आहे, आणि यामध्ये एक महत्त्वाचं, तुमची निवड झाल्यानंतर तुमची प्रमोशन या ठिकाणी होणार नाही आहे, लक्षात ठेवायचं। पदोन्नती तुमची या ठिकाणी केल्या जाणार नाही आहे, तुम्ही त्याच पदावर कायमस्वरूपी राहणार आहे। या ठिकाणी प्रमोशनची संधी तुम्हाला मिळणार नाही आहे। त्याची पात्रता बघून घ्या। तिची पात्रता मागितली किमान 4थी पास असावा, मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक आहे आणि तुम्हाला या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे। ठीक आहे, 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। उमेदवाराला किमान 3 वर्षाचा बगीचे, हिरवळी, वनस्पती आणि झाडे सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा। ठीक आहे, अनुभव असेल तरच आपला अर्ज या ठिकाणी भरायचा आहे, नाही तर भरायचा नाही। तर वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 18 ते 43 वर्षापर्यंत। या ठिकाणी नियम मोठे दिलेले आहे, वाचून घ्यायचे नंतरच आपला अर्ज भरायचा। तर अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क भरावे लागेल, हे पण 1000 रुपये, आणि ही एक्झाम शुल्क तुम्हाला DDS रूपात भरावी लागणार आहे। ठीक आहे, बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट या नावाने तुम्हाला 1000 रुपयाचा DD काढावा लागणार आहे। बँकेमध्ये जायचं, DD काढून घ्यायचा। तर तुमची नियुक्ती या ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे 30 गुणाची, शारीरिक क्षमता चाचणी 10 गुणाची आणि वैयक्तिक मुलाखत 10 गुणाची, या 50 गुणाच्या आधारावर नियुक्ती केल्या जाईल। या ठिकाणी शॉर्टलिस्ट केल्या जाणार आहे। प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये तुम्हाला उद्यान बागेच्या देखभाली संदर्भात असणार आहे। तर अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे संपूर्ण लिस्ट दिलेली आहे। ठीक आहे, TC, जन्मत दाखला, 4थी 10वी 12वी ग्रॅज्युएशन जे काही तुमचं एज्युकेशन झालं असेल त्याचे मार्कशीट लागेल, 4थी पासून सुरू करावं लागेल, आणि 3 वर्षाचा अनुभव सर्टिफिकेट, 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिले कॅरेक्टर सर्टिफिकेट, लहान कुटुंब प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, एलओमिसी सर्टिफिकेट। ठीक आहे, लहान कुटुंब प्रमाणपत्र वगैरे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे आणि 1000 रुपयाचा DD तुम्हाला अर्जासोबत जोडावं लागेल। इतर काही असेल तर तुम्ही डॉक्युमेंट आपलं अर्जासोबत पाठवू शकता। 20 ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे। तो उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक कागदपत्राच्या आधारे अर्जात अचूक शैक्षणिक माहिती भरावी। त्यामध्ये तुम्हाला 4थी 10वी 12वी आणि हायर एज्युकेशन झालं असेल तरी तुम्हाला ती माहिती भरणे गरजेचं राहणार आहे। जर ज्यांच्या मार्कशीटवर ग्रेड असेल त्यांनी आपली गुणाची मार्कशीट आणायची। ठीक आहे, या ठिकाणी गुणाची मार्कशीट पाहिजे, टक्केवारीची। ठीक आहे, तर मित्रांनो, अर्ज भरण्याच्या अगोदर संपूर्ण माहिती वाचायची आणि नंतरच आपला अर्ज या ठिकाणी भरायचा। 20 ऑगस्ट ची अंतिम तारीख असणार आहे। तर बघा, हा अर्ज दिलेला आहे, हा अर्ज तुम्हाला भरावा लागेल। त्या संपूर्ण डॉक्युमेंट लावावं लागेल, सेल्फ असिस्ट करून DD लावावं लागेल आणि दिलेल्या पत्त्यावर पाठवावं लागेल। 20 ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे। अर्ज फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा। ठीक आहे, संपूर्ण डॉक्युमेंट दिलेली आहे हे पण तुम्हाला पाठवावं लागेल। हे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, 2 व्यक्तीपासून तुम्हाला घेऊन भरून पाठवावं लागेल। तुमच्या जवळचे कोणते 2 प्रतिष्ठित व्यक्ती पाहायचे, त्यांच्याजवळून हे काढायचे, जे सरकारी नोकरी वगैरे असेल त्यांच्याजवळून तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, आणि हे प्रमाणपत्र लहान कुटुंबाचं हे पण तुम्हाला अर्जासोबत जोडून पाठवावं लागेल। तर मित्रांनो, आपण संपूर्ण आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर तुमच्याकडे 3 वर्ष अनुभव असणे गरजेचं आहे। 4थीची मार्कशीट पण तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, तरच तुम्ही अर्ज या ठिकाणी भरायचा। कारण 1000 रुपये फी आहे, 1000 रुपये तुमचे वाया जाणार आहे जर तुमच्याकडे 2 गोष्टी नसल्या तर। ठीक आहे, कारण 4थीची मार्कशीट तुम्हाला आता मागितली नाही तरी तुम्हाला ते पुढील मुलाखतीच्या वेळेस मागू शकतात। ठीक आहे मित्रांनो, जर अर्ज भरायचा असेल संपूर्ण PDF व्यवस्थित वाचायची आणि आपला अर्ज भरायचा। 20 ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे, पत्ता PDF मध्ये दिलेला आहे। संपूर्ण PDF लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि फुल अपडेटसाठी चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।